आता होणार 11वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज तारीख आहे 12 मे 2025. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 15,000 रुपये जमा झाले आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार 16,500 रुपये. आता आज होणार 11वा हप्ता वाटप. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. लाडक्या बहिणींना एकूण 10 हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आणि आता 11व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. आता लाडक्या बहिणींना मिळणार 11व्या हप्त्याचे पैसे, मे महिन्याचे पैसे जमा होणार. तसेच साडीचं वाटप केलं जाणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. कधी दिली जाणार, कोणाला साडी गिफ्ट मध्ये मिळणार, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व ऑथेंटिक अपडेट्स आपल्या या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर दिले जात असतात. त्यामुळे 11वा हप्ता असेल, पुढचा येणारा 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल, सर्व हप्त्यांसंदर्भात अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता होणार 11वा हप्ता वाटप. मे महिन्याचा हप्ता वाटप होणार. लाडक्या बहिणीला आतापर्यंत 15,000 रुपये जमा झाले आहेत. या 15,000 पैकी तुम्हाला किती पैसे मिळाले कमेंट करून नक्की सांगा. बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत टोटल 10 इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजना डन झालेले आहेत, म्हणजे जमा झालेले आहेत. तुमच्या बँक अकाउंट मध्ये 10 हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत. आता टोटल 10 हप्ते मिळाले, परंतु अशा काही महिला आहेत ज्यांना 10 पैकी त्यांना 9 हप्त्याचे पैसे मिळाले, काही महिलांना 8 हप्त्याचे पैसे मिळाले, काही महिलांना 7 हप्त्याचे पैसे मिळाले, काही महिलांना 6 हप्त्याचे, काही महिलांना 5, तर काही महिलांना 4 हप्त्याचे, तर काही महिलांना 3 हप्त्याचे टोटल पैसे आले आहेत. ज्या तुम्ही जर उशिरा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कमी पैसे आले असतील. जर तुम्ही टाइम टू टाइम लवकर अर्ज केला असेल तर तुम्हाला 10च्या 10 हप्ते मिळाले असतील. अशा भरपूर महिला आहेत महाराष्ट्र राज्यातील ज्यांना 10चे 10 हप्ते मिळाले आहेत. 10 हप्ते मिळाले म्हणजे टोटल 1500 गुणिले, बघा 1500 प्रत्येक हप्त्याला पैसे होते. 1500 गुणिले जर तुम्ही 10 केलं तर टोटल तुम्हाला 15,000 रुपये मिळाले, म्हणजे 10 हप्ते जमा झाले आहेत. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा होणार आहे. या 15,000 रुपये मध्ये प्लस 1500ची आता वाढ केली जाणार आहे. बघा, 15,000 अधिक 1500 रुपये जर तुम्ही टोटल केली तर ती होते 16,500 रुपये आता तुम्हाला जमा होणार आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी थंबनेल मध्ये पाहिलं असेल की 16,500 रुपये का लिहिलं आहे हे तुम्हाला आता समजलेलं आहे. तर 11 हप्ते तुम्हाला टोटल जमा होणार, म्हणजे एकूण रक्कम तुम्हाला 16,500 रुपये आता जमा होणार आहे लाडक्या बहिणींना. ठीक आहे, 10 हप्ते मिळाले. आता 11वा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. परंतु 11वा हप्ता एका टप्प्यामध्ये नाही तर विशेष हप्ता असणार आहे. 11वा हप्ता हा विशेष जबरदस्त असा हप्ता असणार आहे. त्यामुळे 11वा हप्ता हा 4 टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. याच्यामध्ये पहिला टप्पा असणार आहे, तो असणार आहे 30%, म्हणजे 30% महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार. ठीक आहे, ज्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे नाही मिळाले त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार. दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% महिलांना पैसे मिळणार आहेत. आणि त्यानंतरचा तिसरा टप्पा असणार आहे. ज्या महिलांना पहिल्या टप्प्यात पण पैसे नाही आले, दुसऱ्या टप्प्यात पण पैसे नाही आले, अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यात 25%च्या टप्प्यामध्ये नक्कीच पैसे येणार आहेत. आणि ज्या महिलांना तिन्ही पण टप्प्यामध्ये पैसे नाही आले त्यांना 100% चौथ्या अंतिम फायनल टप्प्यामध्ये 11वा हप्ता मे महिन्याच्या हप्त्याचं गिफ्ट त्यांना मिळणार आहे. या चौथ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वच महिलांना पैसे येणार आहेत. आता बघा, तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या बँक खात्यावरती अशा प्रकारे आता पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे असणार आहेत 11व्या हप्त्याचे. बघा, असा मेसेज सुद्धा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर. अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती मेसेज पडणार आहे आणि हा मेसेज असणार आहे 11व्या हप्त्याचा. सर्व पात्र लाडक्या बहिणींना आता 11वा हप्ता जमा होणार आहे. तुम्ही व्हिडिओच्या थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की साडीचं वाटप केलं जाणार आहे. आता ही साडी कोणाला मिळणार, कोणातर्फे वाटप केलं जाणार आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे साडीचं वाटप असणार आहे. आता हे साडीचं वाटप कधी केलं जाणार, कोणत्या महिलांना साडी मिळणार, तर या ठिकाणी बघा 200K गिव्हअवे असणार आहे. 200K स्पेशल गिव्हअवे असणार आहे. कारण की बघा, आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर प्लसचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे आणि लवकरच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये आपण हा गिव्हअवे करत आहोत. म्हणजे ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. आता या पैठणी साड्या कधी मिळणार,
कोणाला मिळणार बघा, कधी मिळणार तर ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी मिळणार. कोणाला मिळणार तर लकी विनरला मिळणार. 2 लकी विनर असणार. आता या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत. जे पण 2 लकी विनर असतील त्यांना पोस्टाच्या माध्यमातून त्यांच्या ऍड्रेसवरती ही 2 साड्या पाठवण्यात येणार आहे. 2 साड्या वाटप केल्या जाणार आहेत 2 लाख सबस्क्रायबर्ससाठी. पूर्ण झाल्याच्या दिवशी, ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी लकी विनरला त्यांच्या ऍड्रेसवरती साडी पाठवण्यात येईल. त्यामुळे या गिव्ह मध्ये नक्की पार्टिसिपेट करा. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर बघा, लाडक्या बहिणींना आता पैसे किती मिळणार आहेत. तर बघा, 11वा हप्ता मे महिन्याचा हप्ता असणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये प्रमाणे वर्षा अखेरीस 18,000 रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. त्यामुळे बघा, हे पैसे तुम्हाला डीबीटी मार्फत ट्रान्सफर होतात. त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत नक्की लिंक ठेवा. ठीक आहे, तरच तुम्हाला पैसे येतील. तुम्हाला बघा, वर्षाला 18,000 रुपये मिळतात आणि महिन्याला 1500 रुपये मिळतात. 1500 गुणिले जर 12 केलं तर वर्षाला तुम्हाला दरवर्षी 18,000 रुपये मिळणार आहेत. आता बघा, वर्ष 2025 चालू आहे. 25व्या वर्षातील 4 हप्ते तुम्हाला मिळाले. जानेवारीचे पैसे आले, दुसरा फेब्रुवारीचे पैसे आले, तिसरा मार्चचे पैसे आले आणि 4थ्या महिन्याचे एप्रिलचे पैसे तुम्हाला आले. आता 5वा महिना आहे 2025 वर्षातील. 5वा महिना आहे मे महिना. आता या मे महिन्याचे सुद्धा पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट. आता अनेक महिलांचा प्रश्न होता की आम्हाला एप्रिलचा महिना संपल्यानंतर पैसे का आले किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास उशीर का झाला, विलंब का झाला. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे दिले जातात. परंतु या एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पण हप्त्याची रक्कम जमा झाली नव्हती. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक बजेट असल्या कारणामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास उशीर झाला होता. तर बघा, हे पहिलं कारण आहे एप्रिलचा हप्ता येण्यास विलंब होण्यासाठी किंवा उशीर होण्यासाठी. आता दुसरं कारण कोणतं होतं की ज्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास थोडा विलंब झाला किंवा उशीर झाला, ते आता आपण रिझन फाइंड आउट करूया. तर बघा, दुसरे कारण म्हणजे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पण एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास उशीर झाला आहे. आणि एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरुवात होते, त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास विलंब झाला होता. ठीक आहे, ही 2 मुख्य कारणं होती याच्यामुळे तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळण्यास थोडासा उशीर झाला होता, प्रतीक्षा करावी लागली होती. परंतु आता महिलांसाठी गुड न्यूज आहे. जशी तुम्हाला 10वा हप्ता येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली, तसं आता तुम्हाला 11वा हप्ता येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. लगेच महिलांच्या खात्यामध्ये आता 10वा हप्ता तर जमा झाला, आता लगेच 11वा हप्ता सुद्धा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, 11वा हप्ता आता तुम्हाला वाटप होणार आहे. मे महिना सुरू झालेला आहे. मे महिना सुरू होऊन 11 दिवस संपले आहेत. आज तारीख आहे 12. ठीक आहे, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. आता मे महिन्यातील फक्त 20 दिवस बाकी आहेत. आजचा दिवस पकडून 20 दिवस बाकी आहेत. एकूण दिवस आहेत 31 दिवसांचा हा महिना आहे. 31 दिवस पैकी 11 दिवस तर संपलेले आहेत. आता हे जे राहिलेले 20 दिवस आहेत, या 20 दिवसामध्ये तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. परंतु कोणत्या तारखेला किती वाजता पैसे येणार, आता आपण त्या संदर्भात अपडेट्स जाणून घेऊया. तर बघा, 11वा हप्ता सर्वात मोठी अपडेट. मे महिन्या पैशाचं गिफ्ट आता वाटप होणार आहे. 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा कोणता, तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, ठीक आहे, नाशिक, नागपूर, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्यांच्यापर्यंत व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना ही महत्वपूर्ण माहिती मिळेल. लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर नक्की करा. ठीक आहे, आता बघा, जिल्ह्यानुसार हे वाटप होणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, तर या ठिकाणी बघा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, ठीक आहे, त्यानंतर बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, ठीक आहे, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, मुंबई जिल्हा, ठीक आहे, त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, ठाणे जिल्हा, त्यानंतर पालघर जिल्हा. सुरुवातीला बघा, 5 जिल्हे असे असणार आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळणार आहेत. तर ते 5 जिल्हे कोणते आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अहमदनगर जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा,
ठीक आहे. त्यानंतर बघा नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्हा हे आहेत 36 जिल्हे. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये 10वा हप्ता जमा झालेला आहे. 2 मे पासून ते 5 मे पर्यंत 10वा हप्ता तुम्हाला मिळाला. या कालावधीमध्ये 2 तारखेपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. 5 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळाले. आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण की आता लगेच 11वा हप्ता वाटप होणार आहे. पैशांचा पाऊस पडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 11वा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लगेच जमा होणार आहे. लगेच बँक अकाउंटमध्ये, बँक खात्यामध्ये पैसे पडणार आहेत, अशी या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात पुढची लेटेस्ट आपण अपडेट पाहूया. आता तुम्हाला जर 11वा हप्ता मिळवायचा आहे तर काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. त्यापैकी पहिली स्टेप म्हणजे तुमच्या बँकेची KYC प्रक्रिया पूर्ण पाहिजे. तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे. त्यानंतर तुम्हाला 11वा हप्ता येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर कोणती समस्या असेल, लाडकी बहिणीच्या या नंबरवर तुम्ही संपर्क साधून समस्येचं निवारण करू शकता. तर बघा टोल फ्री नंबर आहेत लाडकी बहीण या योजनेसाठी. तर पहिला नंबर आहे, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर 181 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, किंवा CM हेल्पलाईन नंबर या ठिकाणी आहे 24x7 ही सेवा सुरू असते. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्हाला मेल करायचं असेल तर हे काही मेल आहेत अवेलेबल, याच्यावरती तुम्ही माहिती मिळवू शकता. लाडकी बहीण योजनेची वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. सर्व महिलांना बघा, सर्व लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. आता लगेच लाडक्या बहिणींना 11व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. 11व्या हप्त्याचे पैसे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. सर्वच्या सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. ठीक आहे. आता बघा सर्वात व्हिडिओवर आता बघा सर्वात अगोदर 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत. सर्व 36 जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. या 36 पैकी 5 असे जिल्हे असतील ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत. तर ते 5 जिल्हे कोणते आहेत, आता या ठिकाणी आपण सर्वात आधी त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा सर्वात अगोदर पैसे जमा होणारा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये त्यानंतर सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतरचा तिसरा जिल्हा आहे रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर चौथा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. 4 नंबरचा जिल्हा असणार आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा 11व्या हप्त्याचे पैसे लगेच वाटप केले जाणार आहेत, अशी या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जो पाचवा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे परभणी जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकर पैसे वाटप होणार आहेत. तर हे 5 जिल्हे आहेत. आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकर पैसे वाटप होणार आहेत. बघा मुख्य जिल्हे तुम्हाला सांगतो ज्या जिल्ह्यामध्ये लवकर पैसे येणार आहेत. पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा, दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा आहे रायगड जिल्हा, चौथा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. बघा या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर सर्वच्या सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत, परंतु हे पैसे टप्प्याटप्प्याने सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की 11व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते आम्हाला कधीपर्यंत मिळतील, म्हणजे मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधीपर्यंत जमा होईल. तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता, मे महिन्याचे पैसे कधी येणार, तर बघा 17 मे पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा होईल.